पुण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं। महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। बांधकाम विभागाच्या विरोधामध्ये मनसे आज आक्रमक झाली। शहरामधल्या अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि बेकायदेशीरपणे इमारती उभ्या राहत असल्याचा आरोपही मनसेने केलाय। तसंच शिवराज मोठेगावकरचा आरसीसी क्लासही अनधिकृत इमारतीमध्ये सुरू असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांची आहे। पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। जर आपण पलीकडे बघितलं तर मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जे सुरक्षा रक्षक आहेत ते आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये या मनसे कार्यकर्त्यांना आयुक्तांना भेटण्यासाठी। तर दुसरीकडे मनसेचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक आहेत आणि त्यांची काय नक्की मागणी आहे हे आपण बघूयात। काय म्हणायचं काय आहे? बांधकाम विभागावर कारवाई व्हावी काय म्हणणं आहे? एकंदरीतच शहराची जी काही दुर्वस्था जी केलेली आहे ती या महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने केलेली आहे। आम्ही सातत्याने त्यांना सांगतोय की अनधिकृत बांधकामं पाडा आणि हेच करत असताना आम्ही त्यांना एक अजूनही अशी इमारत दिली की ज्या इमारतीमध्ये हे मोठेगावकर क्लासेस आहेत हे चालू होते आणि त्यांना सांगतोय आम्ही की हे मोठेगावकर क्लासेस अनधिकृत आहे, ही इमारत जी आहे ती अनधिकृत आहे। बरं, मी हे सांगत होतो, ह्याच्याबरोबर मी त्यांना पुरावे दिले, त्यांच्याकडनं अभिप्राय आला, त्यांच्याकडनं ऑर्डर्स आल्या की हे सिद्ध झालेलं आहे की मोठेगावकर क्लासेस अनधिकृत आहेत आणि ही इमारत जी आहे ती अनधिकृत आहे, आम्ही याच्यावरती कारवाई करतो। 1.5 महिना होऊन गेला, ते कारवाई करत नाहीत। या संदर्भात मी पावसकर साहेबांना 5 वेळा भेटलो। जर ते झालं असतं तर आज मोठेगावकर सापडला असता, इथे नसता। आज तो पळून गेलेला आहे। आज डेक्कनचे क्लासेस बंद आहेत। नुसतं डेक्कन नाही, तुम्ही हडपसर बघा, पिंपरी बघा, हीच परिस्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये मोठेगावकरनी ह्याच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी क्लासेस टाकलेत, तुम्ही याच्या अगोदर सुद्धा कल्पना दिली होती पालिकेने? दिली होती, स्पष्ट कल्पना दिली होती, नावानिशी कल्पना दिली होती। ते क्लासेस सुरू आहेत तिथं? नाही, बंद आहेत ते। त्यांनी सांगितलं मुलांना येऊ नका, कारण त्यांना माहिती आहे तिथले रोहन मोठेगावकर जे इथले बघतात तेही नाही आहेत। तुम्हाला आता आतमध्ये सोडत नाहीत? आम्हा सोडणार नाही तर आम्ही जाणार, आम्ही तोडणार गेट, ते मनसे स्टाईल दाखवणार त्यांना। तुम्ही जोरदार आक्रमक होताय, काही तुम्ही हे पैसे आम्ही उधळलेत की बाबा तुम्ही मॅनेज होता, ज्या अर्थी तुम्हाला पुरावे देऊन, तुम्ही अभिप्राय देऊन, तुम्ही जर का ऑर्डर काढताय आणि जर कारवाई होत नाही, याचा अर्थ तो जागा मालक, मोठेगावकर क्लासेसचा मालक आणि बांधकाम विभागाचे अधिकारी हे मॅनेज होत आहेत आणि ते पैसे घेऊन होत आहेत। तर मग आम्ही देतो तुम्हाला पैसे। आता तुमची भूमिका काय आहे? तुम्ही इथं आंदोलन करताय, तुम्हाला आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये, काय नक्की? आयुक्तांना भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही, आमची भूमिका आहे। त्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल, पण आयुक्तांना भेटल्याशिवाय, कारण माझा विश्वास आयुक्तांवरती आहे, आयुक्त कारवाई करतील। माझी मागणी आहे ते क्लासेस आत्ता तिथे त्यांनी बंद केलेले आहेत, महानगरपालिकेने ते ताबडतोब बंद करावे आणि ती इमारत जी आहे ती पाडावी। कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।